नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं हे विधान आपण नीट ऐकूया. मला असं वाटतं की बरीचशी चर्चा ही मीडिया समोर होत नाहीये. बरीचशी चर्चा बंद दारी आड झालेली आहे. बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्यात. बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो. चर्चा बंद दाराआड होते, म्हणजे पक्षाच्या बंद दाराआड चर्चा होते, मीडिया समोर नाही. ही चर्चा झाल्यानंतरच मी बोलतो आहे. काय बोलतो आहे तर पक्षाने सांगितलं, संघटनेने मागणी केली तर मी संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवायला तयार आहे. म्हणजे पक्षाने सांगितलं तर. त्यांचं दुसरं आजचं विधान आहे, निकालाचा परिणाम काय यापेक्षा सक्षम उमेदवार कोण हे त्यांचं विधान आणखीन एक महत्त्वाचं विधान आहे असं मला वाटतं. तिसरं एक त्यांचं विधान आजचंच आहे, पक्ष संघटनेसाठी हा त्याग आहे. म्हणजे पक्ष संघटनेने भारतीय जनता पक्ष हा केडर बेस पार्टी आहे आणि केडरने सांगितलं, संघटनेने सांगितलं तर त्यागाची भूमिका घेऊन निकाल काय लागेल यापेक्षा सक्षम उमेदवार कोण याला अधिक महत्त्व देऊन संगमनेरची निवडणूक भारतीय जनता पक्ष संगमनेरची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढवू इच्छितो असा त्यांच्या विधानाचा अर्थ होतो. म्हणून आपण आज जे या दोन मातब्बर नेत्यांमध्ये जी चकमक झाली, म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, हे बघा, हे दोन्ही पण मातब्बर नेते आहेत आणि आजच्या माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी केलेल्या विधानाचा आपण गांभीर्याने विश्लेषण करत आहोत. त्यामुळे या चकमकीपेक्षा ती चकमक सगळ्यांनी आपण ऐकली. थोरात साहेब असं म्हणाले की मोठ्या घरचं लाडाचं लेकरू आहे, त्याचा छंद पुरवा, पक्षाला शक्य नाही झालं तर पक्षाऐवजी तुम्ही पुरवा, दोन्हीकडूनही त्या लाडाचं लेकरू आहे त्याला उभं करा. मग त्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, तुम्ही सुद्धा तुमचं सगळं घरदार राजकारणात उतरवलं आणि मग हा तुमचा छंद नाही का, आमच्या मुलासाठी आम्ही काय करावं हे सांगायला तुमची गरज नाही. या चकमकीवर भरपूर चर्चा झाली. तसे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विधानावर चर्चा झाली. पण या संगमनेरहून लढणार, रावरीतून लढणार, त्याआधी त्यांनी नेवाशात सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही एकमेकात एकमत करा, नाही तर मी रिकामाच आहे. परंतु त्यांचं आजचे जे हे दोन विधानं आहेत, म्हणजे कालचं विधान पहिल्यांदी पक्षाच्या बंद दाराआड झालेली चर्चा, ही मीडियासमोर चर्चा केली जात नाही, ती पक्षाच्या बंद दाराआड होते आणि या चर्चेनंतरच मी हे बोलतो आहे. हे म्हणजे संगमनेरमध्ये सक्षम उमेदवार या निकषावर जर मला पक्षाने सांगितलं तर मी लढेन अशा आशयाचं ते विधान आहे. मग संगमनेरमध्ये भारतीय जनता पक्षाला काय वाटत असावं तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांचा हा बालेकिल्ला आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की येथे त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी सक्षम उमेदवार नाही. अमोल खताळ हे ग्राउंड लेवलवर एक लढवय्या नेता म्हणून पुढे येत आहेत, पण ते सुद्धा विखे पाटलांच्या पाठिंब्यावरच लढत आहेत. दुसरे राजेंद्र रहाणे हे वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत असं तिथले पत्रकार सांगतात की राम मंदिराचा ज्यावेळेस प्राणप्रतिष्ठा झाली रामलल्लांची, त्यावेळेस त्यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये 50,000हून अधिक पितळीच्या श्रीरामाच्या मूर्तीचं वितरण केलं. ते रामभक्ती म्हणून नव्हे तर न जाणो कदाचित विधानसभेमध्ये आपल्याला जर संधी मिळाली तर ते लढवायला इच्छुक आहेत अशी मीडियामध्ये चर्चा आहे. आणि हे रहाणे साहेब हे देवेंद्रजींच्या म्हणजे देवेंद्रजी फडणवीसांच्या जवळचे समजले जातात. तसेच निवृत्त पोलीस अधिकारी भगवंतराव मोरे हे संगमनेरातून निवडणूक लढवतील अशी चर्चा मी गेल्या 3-4 विधानसभा निवडणुकीपासून ऐकतो आहे. यावेळेसही भगवंतराव मोरेंचं नाव घेतलं जात आहे. मग आता ही 3 नावं एकीकडं आणि दुसरं माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं नाव एकीकडं, यातून या एका बाजूचे हे 3 इच्छुक आणि एका बाजूला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील असं भाजपने निरीक्षण करायचं ठरवलं तर त्याला आपल्यासारख्यांनी काही सांगण्याची गरज नाही. विखे पाटील
म्हणजे डॉक्टर सुजय दादा हे या तिघांच्या तुलनेमध्ये सक्षम उमेदवार आहेत. मग ते त्यांचं प्रवरेचं कार्यक्षेत्र त्या मतदारसंघात आहे. तिथे गेल्या 5 वर्षात सर्वाधिक काळ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सर्वाधिक काळ सर्वाधिक कार्यक्रम संगमनेरात घेतले आहे. दोन्ही नेत्यात संघर्ष आहे. तो संघर्ष जसा संगमनेरात सुरू होता तसा शिर्डीत पण सुरू होता. मग तो गणेश कारखान्याची निवडणूक ती थोरात साहेबांनी जिंकली. विवेक कोल्हे त्यांना येऊन मिळाले. विवेक कोल्हे प्लस थोरात साहेब अशी युती वर्सेस विखे पाटील असा संघर्ष सध्या सुरू होता आहे. आताही सुरू आहे. शिर्डी विधानसभा निवडणुकीमध्ये आताच संघर्षाला सुरुवात झाली आहे. तशी संगमनेरामध्ये सुद्धा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विधानामुळे आता चलबिचल सुरू झाली आहे. आता यामागे भारतीय जनता पक्षाचा दृष्टिकोन काय असेल याच्याकडे वळू द्या. आता मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांचा हा बालेकिल्ला. आता काँग्रेस पक्षाला सध्या चांगले दिवस आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्ष म्हणून या पक्षाचा उदय झाला आहे आणि या पक्षाची मतपेढी पुन्हा या पक्षाकडे वळाली आहे. राहुल गांधींना जे पप्पू म्हणून संबोधलं जायचं ते राहुल गांधी पूर्वेच्या तुलनेमध्ये आता लोकसभेमध्ये आक्रमक भाषणे करताना दिसत आहेत. महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर काँग्रेसचं बळ लोकसभेसाठी वाढलं आहे. काँग्रेस पक्षामध्ये 2 जबाबदार नेते आहेत. त्यापैकी दरबारी राजकारणी असे परिचित असलेले पृथ्वीराज चव्हाण सिनियरिटी काउंट्स असं जर आपण म्हणायचं ठरलं तर, आणि दुसरे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब. मग तसे नाना पटोले पण आहेत, विजय वडेट्टीवार पण आहेत, पण हे 2 ज्येष्ठ नेते आहेत. आणि जर काँग्रेस पक्षाला उभरता काळ आहे, काँग्रेस पक्षाला भविष्य आहे, भवितव्य आहे, सध्या तो वेगाने वाढणारा पक्ष आहे असं जर म्हटलं तर त्यात सर्वोच्च स्थानी बाळासाहेब थोरात साहेब आहेत. मग भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना असं वाटत असेल की यांना मतदारसंघातच गुंतून ठेवलं पाहिजे, तर ही जी बंद दाराआडची चर्चा आहे त्या चर्चेचा धागा पकडून जे खासदार डॉक्टर सुजय विखे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील बोलले असावेत असा तर्क करायला जागा आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं की हे जे 3 चेहरे आहेत ह्या 3 चेहऱ्याच्या तुलनेमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा चेहरा अर्थातच उजवा आहे. म्हणून या 2 मातब्बर नेत्यांमध्ये झालेली आजची चकमक यापेक्षा चर्चा बंद दाराआड होते, मीडियासमोर होत नाही. ही चर्चा झाल्यानंतरच मी हे बोलतो आहे की संघटनेतून मागणी आली तर मी संगमनेरातून लढायला तयार आहे. निकालाचा परिणाम काय होईल यापेक्षा सक्षम उमेदवार कोण हे महत्त्वाचे आहे आणि पक्ष संघटनेसाठी त्याग करावा लागतो. ही 3 विधानं त्या दृष्टीने आपण जर विचार केला तर मी जे विश्लेषण केलं त्या दिशेने जाणारी ही विधानं आहेत का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. आणि जर अगदीच ढोबळमानाने विचार केला आणि जर भविष्यात खरोखरच तसं घडलं तर डॉक्टर सुजय विखे पाटील आणि सुजय विखे पाटील हे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या विरोधात लढतील. तिकडे आशुतोष दादा विद्यमान आमदार कोपरगावमध्ये विद्यमान आमदार आशुतोष दादा काळे व्हर्सेस स्नेहलताताई माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांची फाईट होईल. विवेक कोल्हे त्या फाईटमध्ये गुंतलेले असतील, बाळासाहेब थोरात संगमनेरच्या फाईटमध्ये गुंतलेले असतील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतल्या फाईटमध्ये गुंतलेले असतील. असं चित्रसुद्धा या लढतीमुळे निर्माण होऊ शकतं का असा ढोबळमानाने सुद्धा विचार करायला वाव आहे. परंतु पुन्हा मी हे विधान रिपीट करतो आहे. निकालाचा हे विधान माझं नाही, हे विधान माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांचं आहे. निकालाचा परिणाम काय यापेक्षा सक्षम उमेदवार कोण हे महत्त्वाचं आहे आणि पक्ष संघटनेसाठी त्याग करावा लागतो. ही 2 विधानं महत्त्वाची आहे. या विधानावर आधारित माझं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.